तर मुलांनो, गुड मॉर्निंग. तर आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे प्रकरण आपण शिकले. जवळजवळ मॅक्झिमम मुलांनी त्यांचं थेरी वर्क पूर्ण केलेलं आहे. काही तुरळक मुलं दोन चार राहिले, त्यांनी आतापर्यंत झालेल्या विषयाचे जे नोट्स आहेत, जे लिखाण काम आहे, थेरी वह्या ज्या पूर्ण करायच्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण कराव्या. तर आतापर्यंत आपण पेपर थर्डचं एक प्रकरण 24 मार्कात शिकलेलं आहे, ट्रान्सफॉर्मर म्हणून. त्याच्यानंतर पेपर फर्स्ट जो आहे इलेक्ट्रिकल वायरिंग, याचंही इंडस्ट्रियल अँड कमर्शियल वायरिंग हे प्रकरण जवळजवळ 20 ते 22 मार्काचा आपण संपवलेला आहे. आणि पेपर दुसरा जो आहे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस ज्याला आपण म्हणतो, या इलेक्ट्रिकल अप्लायन्सचे छोटे छोटे जे प्रकरण आहेत, जवळजवळ 19 प्रकरण सिलेबसला आहेत. त्यापैकी आपण 7 प्रकरण आपण त्यामधले संपवलेले आहेत. आणि हा अभ्यासक्रम जवळजवळ मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा लिहून चेक करून हा पूर्ण झालेला आहे. आणि या दोन विषयावरती इंडस्ट्रियल वायरिंग आणि अप्लायन्सेस यावरती युनिट टेस्ट सुद्धा झालेली आहे. आणि या युनिट टेस्टचे मार्क तुमच्या बोर्डाच्या मार्कामध्ये ऍडिशनल होणार आहे. जे विद्यार्थी युनिट टेस्ट देतील त्यांचेच मार्क ॲव्हरेज काढून हे प्रॅक्टिकल परीक्षेच्या 200-120 पैकी जे मार्क असतात, या मार्काचं कॅल्क्युलेशन या युनिट टेस्टच्या मार्काशी केलेलं असतं. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ज्या युनिट टेस्ट चालू आहेत, ज्या गुगल क्लासरूम ओपन करून ज्या ऑनलाईन युनिट टेस्ट चालू आहेत, त्या युनिट टेस्ट सर्वांनी द्याव्यात. कालच्यामध्ये 22 विद्यार्थी हे आपले गुगल क्लासला अटेंड आहेत. त्यापैकी 14 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. तरी जे राहिलेले 6-8 विद्यार्थी आहेत त्यांनी ही परीक्षा द्यावी. कारण हे ऑनलाईन रेकॉर्ड सर्व परीक्षा बोर्ड यांच्याकडेही झालेलं आहे, शिक्षण अधिकारी यांच्याकडेही जातं आणि आपल्याकडेही ते राहतं. म्हणून हे ऑफलाईन नसल्यामुळं, ऑनलाईन परीक्षा असल्यामुळं आणि गुगलवर असल्यामुळं याचं रेकॉर्ड हे सर्व कार्यालयामध्ये रिलेटेड आहे किंवा त्यांना ते दिसू शकतं. म्हणून या ज्या युनिट टेस्ट आहेत, या युनिट टेस्ट या कंपल्सरी आहेत आणि याचे मार्क तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी उपयोगाला पडणार आहे. तर आपण आज जो आपण उन्हाळ्यामध्ये मार्च फेब्रुवारी मध्ये जो प्रकरण आपण घेतलेला आहे, लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगोदर जे चालू केलं, तर आपण विषय इलेक्ट्रिकल मशीन म्हणून चालू केला होता. त्याचा कोड नंबर FC आहे. पेपर तिसरा आहे, पेपर तिसरा. या पेपर तिसऱ्यातलं पहिलं प्रकरण जे 22 किंवा 24 मार्काला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जातं, ते 3 फेज ट्रान्सफॉर्मर हे आपण ऑडिओच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 2-3 महिन्यामध्ये आपण संपवलेलं होतं. तर याच पेपरचा इलेक्ट्रिकल मशीन या पेपर मधला आपल्याला दुसरं प्रकरण चालू केलेलं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला 24 मार्कासाठी आहे. किती मार्काला आहे? 24 मार्काला हे प्रकरण परीक्षेमध्ये विचारणार आहे. मोठं प्रकरण आहे. अशा आपल्याला फक्त या विषयामध्ये 5 किंवा 6च प्रकरण आपल्याला ठेवले सिलेबसला, एवढेच शिकायचे फक्त. आपल्याला परीक्षेमध्ये 120 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात आणि 80 मार्काचे तुम्हाला सोडवायचं असतं. म्हणून तुम्हाला हे 6 प्रकरण दिले आणि प्रत्येक प्रकरण हे 22-24 मार्काला विचारलेलं आहे. तर आपल्याला हे दुसरं प्रकरण चालू करायचं आहे आणि त्याचं नाव आहे 3 फेज AC मोटार. प्रकरणाचं नाव काय? 3 फेज AC मोटार. मोटर मध्ये अनेक प्रकार आहेत. AC मोटर आहे, DC मोटर आहे. AC मोटर मध्ये सिंगल फेज मोटर आहे. सिंगल फेज मध्ये 6-7 प्रकार आहेत. 3 फेज मोटर मध्ये AC मोटर आहे, DC मोटर आहे. DC मोटर मध्ये अनेक सिरीज मोटर आहे, शंट मोटर आहे, कंपाऊंड मोटर आहे. वेगवेगळे DC मध्ये प्रकार आहेत.
एसी मध्ये हे सिंगल फेज एसी मोटर आहे, 3 फेज एसी मोटर आहे. तर आपल्याला कोणतं प्रकरण शिकायचं आहे? 3 फेज एसी मोटर. तर या 3 फेज एसी मोटर प्रकरण हे किती मार्क आहे तुम्हाला सांगितलं? 24 मार्क्स. बोर्डामध्ये तुम्हाला 24 मार्काला हे विचारणार आहे. तर हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे आणि हा सिलेबस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार आहात, उच्च शिक्षण घेणार आहात, त्यामध्ये आपल्या इथे एक प्रकरण असेल तर पुढं एक विषय आहे 70 मार्कासाठी हा मशीनचा. या एका प्रकरणावरती एक विषय आहे. म्हणून आपला 3 फेज एसी मोटर हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. चॅप्टर दुसरा आपण चालू केलेला आहे. तर 3 फेज एसी मोटर म्हणजे काय? तर साधी व्याख्या आहे. आपल्याला 3 फेज मशीन मोटर कशाला म्हणायचं? 3 फेज मोटर ज्या मशीन मोटरची व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे. मोटरची व्याख्या मोटर कशाला म्हणायचं 11वी मध्ये आपण शिकलो. ज्या मशीनद्वारे इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतं त्या मशीनला मोटर अशी म्हणतात. इलेक्ट्रिकल एनर्जी द्यायची, करंट व्होल्टेज द्यायचा आणि चाकं फिरवून घ्यायचे, काहीतरी व्हील फिरवायचं, मेकॅनिकल काम करून घ्यायचं. पिठाची चक्की आपण त्याला मोटर जोडतो, मोटरला इलेक्ट्रिकल एनर्जी देतो आणि बेल्ट लावून आपण जात क्रशिंग करतो, फिरवतो आणि आपलं जे ग्रेन असतं, जे अन्न असतं ते आपण बारीक करून घेतो. ते मेकॅनिकल वर्क झालं. त्याच्यानंतर आपण काय करतो? असे बरेच इलेक्ट्रिकल एनर्जीचे रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये करत असतो, त्याला मोटर असे म्हणतो. आपण बोरमध्ये मोटर असेल, विहिरीवरती मोटर असेल, नळाची पाण्याची ओढायची मोटर असेल, याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देतो आणि त्यापासून पाणी वर खेचण्याचं काम करतो आपण पंपाद्वारे, त्याला मेकॅनिकल एनर्जी आपण म्हणत असतो. आपली सोयाबीन भरण्याची मशीन असेल, आता सध्या इंधनावर मशीन आहेत पण पूर्वी मोटर वापरायची आपण, त्या मोटरला सप्लाय दिला तर आपलं सोयाबीनचं जे क्रशिंग आहे हे क्रशिंग होतं, म्हणजे मेकॅनिकल वर्क होतं आणि त्या सोयाबीनच्या शेंगापासून ते बी वेगळं करण्याचं काम हे मेकॅनिकल मशीन करत असते. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कुठं केलं? मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतं, त्याला म्हणायचं मोटर म्हणायचं. परंतु आपल्याकडे वेगळी मोटर आहे 3 फेज एसी मोटर. ज्या मशीनद्वारे 3 फेज एसी इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतं त्याला 3 फेज एसी मोटर असे म्हणतात. ज्या मशीनद्वारे, लक्षात घ्या, ज्या मशीनद्वारे 3 फेज इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर 440 व्होल्ट 3 फेज सप्लाय दिल्यानंतर मेकॅनिकल एनर्जी तिथं निर्माण होते, ज्या मशीनद्वारे निर्माण होते त्या मशीनला काय म्हणायचं? 3 फेज एसी मोटर असं म्हणायचं. Which machine to convert the 3 phase AC electrical energy to the mechanical energy, that machine is called as 3 phase AC motor. लक्षात? हे या मोटरची व्याख्या झाली. तर 3 फेज मशीन किंवा मोटर आपल्याला हे सिलेबसला काय ठेवलेलं आहे? प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात या मोटर 3 फेज मोटरचा उपयोग असतो. प्रत्येक कामासाठी तुम्हाला प्रत्येक कारखान्यामध्ये गेल्यानंतर तो कारखाना कशाचाही राहू द्या, कपड्याचं मिल असू द्या किंवा वेगवेगळे मेकॅनिकल पार्ट तयार करण्याचे असू द्या, कोणतीही कंपनी असू द्या, प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या कॅपॅसिटीच्या 3 फेज एसी मोटर तुम्हाला दिसतील. मग या मोटर का वापरल्या? तर या मोटरची रचना अगदी साधी आणि सोपी आहे. या मोटरद्वारे कमी खर्चामध्ये जास्त काम केलं जातं. साधं उदाहरण आहे, मोठं लाकूड आपल्याला कट करायचं आहे, आपण कोराडीनं 2 मजूर दिवसभर जरी तोडलं तर एवढं मोठं लाकूड आपण कट करू शकत नाही. पण एक आपल्याला कटर आहे, कटर, इलेक्ट्रिकल कटर आपण ज्याला म्हणतो, पॉवर टूल्स आहे,
त्याने आपण अगदी 2 मिनिटांमध्ये एवढा मोठं लाकूड आपण तुकडे करतो, कट करून टाकत असतो. म्हणजे या मोटरद्वारे कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये जास्त प्रमाणात काम होतं. जास्त प्रमाणात आपल्याला कामं केले जातात आणि मनुष्यबळ जे आहे हे वाचवलं जातं. आपण आगगाडी ट्रेनमध्ये मोटर वापरतो, रेल्वेमध्ये आपण विद्युत मोटर वापरलेले आहे आणि या मोटरद्वारे रेल्वे हजारो माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये हजारो किलोमीटर सोडत असते. एवढा किलोमीटर आपल्याला पायी जर जायचं असेल किंवा बसनं जायचं आहे, ट्रॅक्टरनं जायचं आहे, ट्रकनं जायचं असेल तर 4-4 दिवस लागतात. परंतु ट्रेनद्वारे या इलेक्ट्रिक मोटरद्वारे तुम्हाला अगदी 2 तासामध्ये 400 किलोमीटर आपण प्रवास करू शकतो या ट्रेन. तर इलेक्ट्रिकल मशीन म्हणजे मोटरचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये का केला? एकतर त्याची रचना सोपी आहे, किंमत कमी आहे, कमी वेळेमध्ये हे काम केलं जातं आणि याचं कन्स्ट्रक्शन सोपं आहे. म्हणून ह्या विविध कारणामुळे स्पीड कॉन्स्टंट आहे. एक स्पीड लावली त्या स्पीडवर मोटर चालते. लोड जरी वाढवला स्पीड तेवढी कमी होत नाही, कमी होते जास्त होत नाही. अशा प्रकारचे विविध फायदे असल्यामुळं इंडस्ट्रीमध्ये या मोटरचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे. हे म्हणून हे प्रकरण तुम्हाला इंजिनिअरिंगचा बेस म्हणून हे 3 फेज एसी मोटर हे प्रकरण आपल्याला या विषयामध्ये मशीन या विषयामध्ये ठेवलेलं आहे. पेपरचं नावच आहे इलेक्ट्रिकल मशीन म्हणून वेगवेगळ्या मशीनचा अभ्यास या पेपरमध्ये होत असतो. जसं की ट्रान्सफॉर्मर एक मशीन झाली, दुसरा मेन कोण आहे 3 फेज एसी मोटर. ज्या मोटर 3 फेज एसी सप्लायवर चालतात त्या मोटरला 3 फेज एसी मोटर असे म्हणतात. आता या मोटर का वापरायच्या, ऍडव्हान्टेज काय आहे, त्याचे फायदे काय आहेत ते आपण बघूया. ऍडव्हान्टेज ऑफ 3 फेज एसी मोटर. पहिला ऍडव्हान्टेज आहे सिंपल अँड रज्ड कन्स्ट्रक्शन. या मोटरचं कन्स्ट्रक्शन रचना कशी आहे, सिंपल आहे, साधी आहे रचना आणि कन्स्ट्रक्शन रफ आहे. कुठं जरी आदळलं आपटलं कुठेही वापरलं, बाहेर उन्हात वापरा, बर्फामध्ये वापरा, थंडीमध्ये वापरा, कुठेही वापरा, ह्या मोटरच्या कन्स्ट्रक्शनला काही होत नाही. आणि साधं कन्स्ट्रक्शन आहे, कोणीही साध्या ह्याच्यावर तयार करू शकतं. असं कॉम्प्लिकेटेड नाहीये, फार मोठं तज्ञ याला तयार करायला लागत नाहीये. तुमच्यासारखे इंजिनियर झाले 2 वर्ष 4 वर्षातून तरी मोटर आपल्याला तयार करू शकतात, फॅक्टरी टाकू शकतात. सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. आणि पुढचं आहे इट रिक्वायर्स लिटल मेंटेनन्स. ह्याचा जो मेंटेनन्स खर्च आहे, जो निगा म्हणतो आपण, देखभाल खर्च जो आहे हा कमी आहे, पुष्कळ कमी आहे. लिटल कन्स्ट्रक्शन मेंटेनन्स खर्च जो आहे हा कमी आहे. देखभाल खर्च म्हणतो आपण दररोजच्या दररोज कामे करतात त्याला मेंटेनन्स म्हणत असतो. इट हॅज कम्पेअर्ड टू चीप इन कॉस्ट. दुसऱ्या मशीनचा विचार केला, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये मशीन असतात, त्या मशीनची जर तुलना केली तर मोटरची कॉस्ट ही कमी आहे, मोटर स्वस्त मिळत असते, कॉस्ट चीप इन कॉस्ट म्हणून मोटर वापरायचं. ऍडव्हान्टेज आहे. तिसरा ऍडव्हान्टेज. चौथा ऍडव्हान्टेज आहे इट हॅज सेल्फ स्टार्टिंग. मोटर स्वतःहून चालू होते. जरी ही सजीव नसली तरी बटन दाबलं ऑटोमॅटिक सजीव सारखं काम करते, फिरत असते. सेल्फ स्टार्टिंग, स्वतःहून चालू होते. असं काही इंजन सारखं फिरवायची गरज नाही, हँडल मारायची गरज नाही, स्वतःहून चालू होते. याचं हे ऍडव्हान्टेज आहे. आणि इट हॅज हाय स्टार्टिंग टॉर्क. या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जो आहे, सुरुवातीची शक्ती जी आहे फार मोठी आहे. स्टार्टिंग टॉर्क ज्याला म्हणतो आपण, हे हाय आहे. आणि शेवटचं इट हॅज गुड पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर जो आहे, पॉवर फॅक्टरच्या 11वी मध्ये 3 प्रकार शिकले. लॅगिंग पॉवर फॅक्टर, लीडिंग पॉवर फॅक्टर आणि इन्व्हिटिव्ह पॉवर फॅक्टर. लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणजे करंट महाग व्होल्टेजच्या पडला कोण तयार होतो, कोणाची कॉस्ट मध्ये किंमत ठेवायची, त्याला लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणतात. करंट व्होल्टेजच्या पुढे गेला आणि कोण तयार झाला, इलेक्ट्रिकल कोण, त्या कोणाची किंमत कॉस्ट मध्ये ठेवायची, आलेल्या किमतीला पॉवर फॅक्टर, लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणतात.
तर सगळ्यात चांगला लिडिंग पॉवर फॅक्टर, ज्या सप्लाय मध्ये लिडिंग पॉवर फॅक्टर असतो तो सप्लाय पॉवरफुल असतो, चांगल्या ताकदीचा असतो. म्हणून पॉवर फॅक्टर कसं आहे? हाय पॉवर फॅक्टर, गुड आहे पॉवर फॅक्टर. गुड म्हणजे लिडिंग आहे. म्हणून या मोटरचे जे ऍडव्हान्टेज आहे हे असे 5-6 फायदे आहेत. म्हणून ही मोटर कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये, इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोगात येत असते. तर तुम्हाला इंट्रोडक्शन समजलं, मोटर का वापरायची आणि त्याचे ऍडव्हान्टेज समजले, आणि एक डेफिनेशन, व्याख्या, 3 फेज मोटर म्हणजे काय हेही इथं समजलेला. बरोबर आहे? तर आपण आता पुढे जाऊया. आपल्याला या टाइप्स ऑफ 3 फेज मोटर, या मोटरचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायचे. टाइप्स ऑफ 3 फेज मोटर. 3 फेज आहे बस. 3 फेज मोटर, 3 फेज एसी मोटर म्हणतात. याचे प्रकार कुठले आहेत बघा. कशावरून? ऍज पर प्रिन्सिपल. ऍज पर प्रिन्सिपल फॉर ऑपरेशन. या मोटरचं जे ऑपरेशनचं तत्व आहे, कोणत्या तत्वानं मोटर काम करते? इंडक्शन तत्वानं काम करते किंवा आणि वेगवेगळे तत्व असतात. तर या प्रिन्सिपल ऑपरेशन वरून या मोटरचे खालील प्रकार पडतात. मोटरचे कुठले प्रकार पडतात ना बघूया. टाइप्स ऑफ 3 फेज मोटर. पहिला मुख्य प्रकार मोटरचा सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटर कोणते? सिंक्रोनस मोटर. दुसरे एनसिंक्रोनस मोटर. आणि ह्या अनसिंक्रोनस मोटरचेच वेगवेगळे प्रकार होतात. अनसिंक्रोनस मोटरचे प्रकार आहेत इंडक्शन मोटर, आणि इंडक्शन मोटरचे पुन्हा 2 प्रकार, स्क्विरल केज, CAG, स्क्विरल केज इंडक्शन मोटर, आणि BA स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आणि इकडे आहे ते आपण इकडे लिहू खाली कॉम्युटेटर मोटर. आणि ह्याचे पुन्हा याचे प्रकार पडले खाली. सिरीज मोटर, कंपाऊंड मोटर, याचे पुन्हा शंट मोटर, आणि रिपल्शन मोटर. तर मुलांनो, टाइप्स ऑफ 3 फेज मोटर, मोटरचे प्रकार किती आहे? ऑपरेशन प्रिन्सिपल जे आहे, मोटर चलायचं जे तत्व आहे, जे प्रिन्सिपल आपण म्हणतो, प्रिन्सिपल फॉर ऑपरेशन, यावरून मोटरचे मुख्य 2 प्रकार पडतात. सिंक्रोनस मोटर
आणि अनसिंक्रोनस मोटार. लक्षात ठेवा दोन प्रकार आहेत, सिंक्रोनस मोटार आणि दुसरा अनसिंक्रोनस मोटार. ह्या सिंक्रोनस आपण शिकायचं नाही, अनसिंक्रोनस शिकायचं आहे. हे सोडा असू याला पकडा. अनसिंक्रोनस मोटरचे पुन्हा वेगवेगळे प्रकार पडतात. अनसिंक्रोनस मोटर मध्ये इंडक्शन मोटार आणि कॉम्युटेटर मोटार असे दोन प्रकार पडतात. लक्षात आलं का? अनसिंक्रोनस मोटर मध्ये इंडक्शन मोटार आणि कॉम्युटेटर मोटार. ह्या इंडक्शन मोटार मध्ये स्क्विरल केज इंडक्शन मोटार आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटार. आणि या कॉम्युटेटर मोटर मध्ये पुन्हा चार प्रकार पडले. सिरीज मोटार, कॉम्पन्सेटेड मोटार, शंट मोटार आणि रिपल्शन मोटार. हे चार प्रकार हे कॉम्युटेटर मोटर मध्ये आहे. म्हणून आपल्याला हे पण नाही शिकायचे आणि हे सिंक्रोनस पण शिकायचं नाही. आपल्याला शिकायचं आहे इंडक्शन मोटार. आणि ह्या इंडक्शन मोटर मध्ये हे जेवढे हे प्रकार आहेत दोन, एवढेच या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचं आहे. इंडक्शन अँड सिंक्रोनस मोटरचा दुसरा प्रकार आहे इंडक्शन. आणि इंडक्शनचे पुन्हा दोन प्रकार पडले, स्क्विरल केज इंडक्शन मोटार आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटार. या दोन प्रकार आपल्याला, या दोन प्रकारची रचना, यांची कार्यपद्धती, यांचे सर्किट डायग्राम, यांचे उपयोग, यांचे वेगवेगळ्या टेस्ट, यांचं डिसमेंटलिंग, रिअसेंबलिंग किंवा आणखी काय असेल, या दोन मोटर म्हणजे इंडक्शन मोटर वरतीच सगळा अभ्यासक्रम या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचा आहे. लक्षात घ्या कोणत्या? इंडक्शन मोटर. इंडक्शन काय आहे तुम्हाला मी आता सांगतो. आपण इंडक्शन कशाला म्हणायचं? एखाद्या चुंबकीय क्षेत्रामध्ये एखादा कंडक्टर किंवा वाइंडिंग वायर ठेवली किंवा हलवली तर त्या वाइंडिंग वायर मध्ये नवीन करंट किंवा नवीन सप्लायची निर्मिती होते, नवीन ईएमएफ निर्माण होतो. ही जी क्रिया आहे या क्रियेला इंडक्शन असे म्हणतात. तुम्हाला 11वी मध्ये मशीन या प्रकरणामध्ये शिकवलंय. मॅग्नेटिझम होतं ना, त्या मॅग्नेटिझम मध्ये हे इंडक्शन तत्व तुम्हाला शिकवलेले. त्याच्यामध्ये सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्या या मोटरमध्ये जे तत्व आहे म्युच्युअल इंडक्शन तत्व आहे. आपण शिकणाऱ्या ज्या मोटर आहेत या म्युच्युअल इंडक्शन तत्वावर कार्य करत असतात. म्हणून इंडक्शन मोटर हे त्याचं मुख्य नाव आहे. आणि सिंक्रोनस मोटर मधला जो प्रकार आहे तो इंडक्शन मोटर. ज्या प्रकारच्या मोटर, थ्री फेज मोटर इंडक्शन तत्वावर कार्य करतात त्या प्रकारच्या सर्व मोटरला थ्री फेज इंडक्शन मोटर असे म्हणतात. कळलं का? Which motors operate an induction principle, that motor is called as three-phase induction motor. And there are two types of induction motor main. One is a squirrel cage induction motor and other is slip ring induction. Squirrel cage induction ही मोटार आहे. इंडक्शन आहे म्हणजे इंडक्शन. आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ह्या इंडक्शन मोटरचे दोन प्रकार आहेत. ज्या प्रकारच्या मोटर इंडक्शन तत्वावर चालतात किंवा कार्य करतात त्या मोटरला इंडक्शन मोटर असे म्हणतात. इंडक्शन मोटरचे टू टाइप्स आहेत. स्क्विरल केज इंडक्शन मोटर
and slip ring induction motor, SQIRL. स्क्विरल केज इंडक्शन मोटर. तर आपल्याला याच्यामधला पहिला प्रकार शिकायचा आहे स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणजे काय. कोणता? स्क्विरल केज इंडक्शन मोटर. तुम्हाला सांगतो व्यवहारामध्ये जास्तीत जास्त या प्रकारच्या मोटर आहेत. आपल्या विहिरीवर जुन्या प्रकारची मोटर होती, वरी बसवायचा, आपण खाली पाईप टाकायचा, वरी पाईप टाकायचा, सेंटरला मोटर बसवायची, खाली 25 फुटाचा पाईप टाकायचा, ती मोटर स्क्विरल केज होती. सध्या आपल्या पाण्यामध्ये पाणबुडी आपण म्हणतो, बोरमध्ये मोटर टाकतो, पाण्यामध्ये मोटर टाकतो, या सर्व मोटर ह्या स्क्विरल केज टाईपच्या आहेत. तर कसं ओळखायचं, स्क्विरल केज कशाला म्हणायचं, तुम्हाला साधं सांगतो, सोप्या भाषेमध्ये सांगतो की मोटरमध्ये दोन मुख्य भाग असतात. एक फिरणारा भाग असतो आणि एक न फिरणारा भाग असतो. न फिरणारा भाग असा गोल आहे बघा. हा मोटरमध्ये दोन भाग असतात. तेव्हा ही मोटर आहे, ह्या मोटरमध्ये असं कडनं वाइंडिंग असते बघा इथं, आणि मध्ये एक भाग असतो बघा असा. ही मोटर आहे, बरोबर आहे. तर हा जो न फिरणारा जो भाग आहे या मोटरमध्ये सगळाच आहे पूर्ण, त्याला स्टेटर म्हणतात. स्टेटर काय म्हणायचं? स्टेटर म्हणायचं. आणि हा जो भाग आहे मधला असा मध्ये असतो असा, याच्यावर सुद्धा वाइंडिंग असते पण दिसत नाही, ह्याला म्हणायचं रोटर म्हणायचं. रोटर. मुख्य दोन भाग आहेत मोटरचे, फिरणारा भाग आणि न फिरणारा भाग. दोन मुख्य पार्ट आहेत. टू मेन पार्ट इन द मोटर, रोटर अँड स्टेटर. which part is a movable rotating part, that called as a rotor, and which part is a static, does not rotate, does not movable, that part is called as stator. तर हे दोन पार्ट असतात आणि या स्टेटर वरती वाइंडिंग असते वायरच्या रूपामध्ये, आणि रोटरवर असं खाच असतात आणि त्यामध्ये अशी अल्युमिनियम किंवा तांब्याची वायर असं भरलेली असते. वायर नसतो, वायर तांब्याचा रस करून यामध्ये भरतात, अल्युमिनियमचा रस करून त्याला गरम करून पातळ करून यामध्ये भरतात आणि थंड करतात. त्याचे बार असतात मध्ये असे, तुम्ही बघितलं असेल. फिरणारा भाग जर बाहेर काढून ठेवला तर त्यामध्ये वायरची वाइंडिंग नसते, न दिसणारी वाइंडिंग असते, आणि त्या वाइंडिंगला स्क्विरल केज वाइंडिंग म्हणतात. कसली वाइंडिंग म्हणायचं? अप्रत्यक्ष वाइंडिंग आहे. वाइंडिंग आहे परंतु वायरच्या रूपामध्ये वाइंडिंग नाही अशी. ह्याच्यामध्ये तांब्याचे बार आहे, अशा तिरपा खाचा पाडलेत आणि त्यामध्ये कॉपर किंवा अल्युमिनियमचा रस करून पातळ त्यामध्ये भरलेला आहे, किंवा त्याची बार असं बसवले. वाइंडिंग नाहीये, वाइंडिंगचं मटेरियल त्यामध्ये आहे. त्या वाइंडिंगला म्हणायचं अप्रत्यक्ष वाइंडिंग म्हणायचं. इंग्रजीमध्ये त्याला स्क्विरल केज वाइंडिंग म्हणायचं. आणि हे झाली प्रत्यक्ष वाइंडिंग आहे बरोबर. स्टेटरवर वाइंडिंग असते, रोटरवर सुद्धा वाइंडिंग असते, परंतु अप्रत्यक्ष वाइंडिंग असते, स्क्विरल केज वाइंडिंग असते. मग स्क्विरल केज मोटर कशाला म्हणायचं? तर ज्या मोटर मध्ये फिरणाऱ्या भागावरती अप्रत्यक्ष वाइंडिंग असते त्या सर्व मोटरला स्क्विरल केज मोटर असे म्हणतात. ज्या इंडक्शन मोटर मध्ये रोटर वरती स्क्विरल केज वाइंडिंग असते त्या सर्व मोटरला स्क्विरल केज मोटर असे म्हणतात. इन which type of winding in a rotating part squirrel cage winding are included, that types of motor is called as squirrel cage motor. कळलं तुम्हाला? पुढे जाऊया. दुसरा प्रकार आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ते आपल्याला पुन्हा शिकायचं. स्लिप रिंग किंवा त्याचं नाव आहे वाउंड रोटर मोटर. कोणतं? स्लिप रिंगचं नाव आहे वाउंड रोटर मोटर. ह्याच्या उलट ज्या मोटरच्या प्रकारामध्ये स्टेटर वरती ही न रोटर वरती ही प्रत्यक्षात वाइंडिंग असते, ह्याच्यावर पण वाइंडिंग आहे काही मोटरमध्ये.
फिरणाऱ्या भागावर ही वाइंडिंग भरलेली आहे आणि न फिरणाऱ्या भागावर स्टेटर आणि रोटर दोन्ही भागावर वाइंडिंग असते, अशा मोटरला स्लिप रिंग इंडक्शन मोटर असे म्हणतात. किंवा त्याचं दुसरं नाव काय, वाउंड रोटर मोटर असे म्हणतात. वाउंड म्हणजे गुंडाळलेली. ज्या मोटरमध्ये रोटरवर वाइंडिंग भरलेली असते, स्टेटरवर तर पहिला असतेच, सगळ्या मोटरमध्ये स्टेटरवर वाइंडिंग असतेच, रोटरवर बी असतेच, परंतु काही रोटरवर प्रत्यक्ष असते त्याला स्लिप रिंग इंडक्शन म्हणायचं, तर काही रोटरवर अप्रत्यक्ष असते त्याला स्क्विरल केज मोटर म्हणायचं. इथेपर्यंत कळलं? तर आपल्याला पुढं याच्या काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन. स्क्विरल केज आपण शिकूया. स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणजे काय शिकलेलं आहे त्याची आपल्याला आता रचना आपण बघूया. तर आपण आज काय काय बघितलं, 3 फेज मोटर. या 3 फेज मोटरचं इंट्रोडक्शन, मोटर इंडस्ट्रीमध्ये का वापरतात, त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेज, 3 फेज मोटरची व्याख्या, त्याच्यानंतर ऑपरेशनवरून पडणारे मोटरचे प्रकार, तत्वावरून पडणारे, ऑपरेशन कोणत्या तत्वानं मोटर चालते त्याच्यावरून पडणारे मोटरचे प्रकार. सिंक्रोनस पहिला प्रकार, दुसरा अँसिंक्रोनस. अँसिंक्रोनस मध्ये पुन्हा 2 प्रकार, इंडक्शन मोटर आणि कॉम्युटेटर मोटर. इंडक्शन मोटरचे पुन्हा 2 प्रकार, स्क्विरल केज इंडक्शन आणि स्लिप रिंग इंडक्शन. आणि तिकडं कॉम्युटेटर मोटरचे सिरीज मोटार, शंट मोटार, रिपल्शन मोटार आणि कॉम्पन्सेटेड मोटार. मोटरचे प्रकार विचारलं ऑपरेशनवरून तर ते मी डायग्राम काढतो, टी डायग्राम कसा काढायचा. आणि आपल्याला पुढे काय शिकायचं आहे, आता इंडक्शन मोटर म्हणजे काय हेही सांगितलं. इंडक्शन मोटरचे 2 प्रकार सांगितले, स्क्विरल केज आणि स्लिप रिंग. तर हे स्क्विरल केज मोटर आपल्याला आता इथं चालू झालेली आहे आणि या स्क्विरल केज मोटरची रचना आपल्याला आता उद्याच्या तासाला आपण पुढे जातो. तर इथं स्क्विरल केज मोटर पर्यंत येऊन आपण थांबलेलं आहे. ठीक आहे, गुड बाय.